हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. मी सकाळी 4ला उठून माझ्या मुलासाठी भरपूर खायला बनवलेलं आहे आणि आता इथून आम्ही आता निघालेले आहे सकाळचे 6 वाजता. म्हणजेच इथून स्टँडला जाणार आहे, वसमत स्टँडवरून जाणार आहे नांदेडला आणि नांदेडला तर रिक्षाने निघालेले आहे. आता नांदेडला गाडी लागलेली आहे धाराशिव, तर लगेच आम्ही धाराशिव गाडीत बसले आणि भरपूर वेळ लागतोय. आता मुलाकडे कमीत कमी 5 तास लागतात जाण्यासाठी. तर सकाळी आम्ही 6ला निघालेले आहे. तर सरांना पण इकडे भूक लागली होती. चहा पिऊन आम्ही सकाळचं निघालो होतो. नाश्ता काही केला नव्हता. तर मस्त सरांनी ताव मारलेला आहे बिस्किटावर. मग मुलांच्या रूमवर आले आणि मस्त छान आणि जेवणावर असा दुपारचा ताव मारलेला आहे, बघू शकताय. तर हे माझ्या भैयाचे मित्र आहेत. तर जेवण वगैरे केलं, आराम केला. संध्याकाळचे 5 वाजले होते. 5 वाजता मस्त छान असा माझ्या मुलाच्या रूमवर कोरा चहा बनवलेला आहे. सगळ्यांना मी कोरा चहा दिला, 4-5 कप सगळ्यांसाठी बनवलेला आहे. भैयाच्या मित्रासाठी, आमच्यासाठी मस्त छान असा कोरा चहा बनवलेला आहे. चहा घेतला. ही आहे माझ्या मुलाची रूम. तर याचे रूम मालक ते लातूरमध्ये राहतात. रूम स्वच्छ राहावं म्हणून मुलांना ठेवलेलं आहे. तर सगळं साहित्य इथंच आहे. तर संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत. माझ्या दर्शनासाठी आता माझा मुलगा आणि मी गाडीवर गुरुवार आहे, तर श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे जवळच. तर दर्शनासाठी आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात आले. दर्शन वगैरे घेतलं, सरांनी घेतलं, मुलांनी घेतलं, मी घेतलं. थोडा वेळ बसले. मग आम्ही दर्शन करून डायरेक्ट आता इथे हॉटेलमध्ये आले जेवणासाठी. संध्याकाळच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये आले. भैयाच्या मित्राला घेऊन आले. माझ्या मुलाचा मित्र आहे, त्यानं गाणं खूप छान म्हणलेलं आहे. तर सकाळी मग आम्ही लवकर उठून आवरलेलं आहे. आम्हाला जायचं आहे तुळजापूरला. तर आम्हाला नमस्कार वगैरे माझ्या मुलांनी केला आणि आम्ही इथून निघाले आता तुळजापूरला जाणार आहे. तर हे माझ्या मुलाचे मित्र आहेत. पाण्याची बॉटल वगैरे राहिली होती, तर ते सगळं पाण्याची बॉटल वगैरे आणून दिली. आता आम्ही इथून मुलाच्या रूमवरून निघालेले आहे धाराशिव स्टँडला, बस स्टँडला निघालेले आहे रिक्षाने. तर रिक्षा आणि रूम थोडंसं अंतर आहे. तर आम्ही आता रिक्षाने धाराशिव स्टँडला जाणार आहे. सकाळचं वातावरण आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहे. मस्त असं वातावरण आहे. छान फ्रेश वातावरण आहे. तर सरांना आणि नाश्ता करायचा होता मुलांना आणि सरांना. तर इथं स्टँडला सरांनी आणि मुलांनी नाश्ता केलेला आहे. तर हे धाराशिव स्पेशल आहे म्हणे नाश्ता. तर यांनी नाश्ता केला, मी काही केला नाही. तर माझा उपवास होता शुक्रवार, तर मी नाश्ता केला नाही. या दोघांनी मस्त छान असा नाश्ता केला. आले स्टँडमध्ये. हे धाराशिव स्टँड आहे, बस स्टँड आहे. मस्त छान आहे. आणि आता आम्ही धाराशिव स्टँडमधून तुळजापूरला इथून बसनं आलेले आहे तुळजापूरला. तर बघू शकताय बाप लेकाची जोडी फास्ट चलते. मला काही येऊ देत नाहीत, मी फार मागं राहते. तर आता आम्ही निघाले तुळजापूरमध्ये आलेले आहे. देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला देवीचं दर्शन होईल लाईव्ह. तर मस्त अशा कुंकाच्या राशी बघू शकताय. मस्त छान असं इथं मार्केट आहे. खूप छान असं वातावरण आहे. तर इथं मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं. शिवाजी महाराज आणि देवीची मूर्ती वगैरे किती छान असं इथं डेकोरेशन केलेलं आहे शिवाजी महाराजाचं. शिवजयंतीनिमित्त मस्त छान असं दर्शन झालं आणि मग इकडं मंदिराकडे आले. आता दर्शनासाठी आम्ही मंदिरात जाणार आहे. आणि आज शुक्रवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि गर्दी असली तरी बी एक दर्शन देवीचं आपल्याला घ्यायचं असते, उत्साह असते, कधी दर्शन घेईल असं वाटते. तर भरपूर सारी अशी आम्ही आता दर्शनाच्या रांगेमध्ये आहे, बघू शकताय. भरपूर सारी अशी गर्दी आहे. तर शुक्रवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. भरपूर लांबून लांबून असे भाविक येतात दर्शनासाठी आणि भरपूर सारी अशी गर्दी आहे. आम्ही आता दर्शन आमचं अवघ्या 5च मिनिटात होणार आहे दर्शन. एवढे आम्ही जवळ आलेले आहे दर्शनासाठी आता. तर दर्शन वगैरे आमचं आता मस्त आता छान होणार आहे, बघू शकताय. इकडची रांग आहे ते मुखदर्शन आहे आणि आमची जे रांग आहे ते डायरेक्ट दर्शन आहे. आम्ही दर्शन केलं आणि आता आम्ही निघालेले आहे नांदेडला. 5 तासाच्या नंतर आम्ही नांदेडला आलेले आहे. नांदेडमध्ये पोहोचले. आता इथून जायचं आहे आम्हाला रिक्षाने वसमतला. तर चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.